मराठी चित्रपटांचे जे सिक्वल्स येत आहेत ते सतत का फ्लॉप होत आहेत, नक्की त्याचं कारण काय ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे अलीकडे आलेला पुन्हा शिवाजीराजे भोसले हा जो चित्रपट असेल, किंवा पुन्हा साडेमाडे तीन असेल, किंवा दे धक्का असेल, दे धक्का 2 जो आला होता, किंवा प्रेमाची गोष्ट असेल, हे सगळे चित्रपट फ्लॉप का झाले. म्हणजे खूप चांगले चित्रपट नव्हते असं म्हणत नाही, चित्रपट चांगले होते पण ते फ्लॉप का झाले, तर ह्याचंच कारण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर जसं हिंदीमध्ये घडतंय की त्या चित्रपटांची एखादी फ्रँचाईज असली की त्या चित्रपटांचे जे सिक्वल्स आहेत ते येत आहेत, तसंच मराठीमध्ये सुद्धा घडतंय, पण मराठीला हवं तितकं यश सिक्वल्स मिळत नाहीये. तर ते का, तर काही पॉइंट्स मी माझ्या मते काढले तर त्यापैकी सांगतो. तर पहिलं पॉइंट मला वाटतं की आधीच्या चित्रपटाची जी लिंक असायला हवी ती मराठी चित्रपटांमध्ये त्यांच्या सिक्वल्समध्ये नसते. म्हणजे दे धक्का असेल तर आधीचा चित्रपट तुम्ही पाहिलात तर त्याच्यामध्ये मातीचा सुगंध आहे आपल्या. ह्यावेळेस त्यांनी कम्प्लिटली वेगळं केलं, परदेशातली शूटिंग वगैरे ते कनेक्टच झालं नाही. साडेमाडे 3 असेल, आत्ताच्या चित्रपटामध्ये पूर्ण स्टोरीच वेगळी, फक्त कॅरेक्टर सेम तो असेल, किंवा प्रेमाची गोष्ट पूर्ण स्टोरी वेगळी, आणि ती स्टोरी आपण आधी साऊथच्या चित्रपटांमध्ये बघितली होती तसं काइंड ऑफ तेही वेगळं. पुन्हा साडेमाडे 3 मध्ये सुद्धा गोलमाल हा जो चित्रपट गोलमाल अगेन असेल तर त्या धाटण्याची स्टोरी, तर तेच आपण सगळं बघितलंय. तर मला वाटतं की आधीच्या चित्रपटाशी जी लिंक असायला हवी, म्हणजे स्टोरी पुढे घेऊन जाणं किंवा कॅरेक्टर जे आहेत त्यांच्याबद्दल स्टोरी असावी, ते हेच सगळं कुठेतरी मिस असतं मराठी चित्रपटांच्या सिक्वल्समध्ये. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तर तो मला असं वाटतं की फ्रँचाईज, म्हणजे एखाद्या चित्रपटाची एखादी फ्रँचाईज आहे. म्हणजे आता साडेमाडे 3 हा आधीचा चित्रपट तर खूप चालला होता, आपण खूप नॉस्टॅल्जिक होतं, मग चित्रपट बघायला लोकांची येणारच कारण तिची एक फ्रँचाईज तयार झाली. हा जो डोक्यात विचार असतो डिरेक्टरचा तो चुकीचा आहे मला असं वाटतं, कारण इथे ग्रँटेड घेतलं जातं प्रेक्षकांना की लोक येणारच म्हणून. तर हे मला चुकीचं वाटतं, आणि हा एक पॉइंट असू शकतो की मराठी चित्रपटांचे सिक्वल्स चालत नाही. फक्त फ्रँचाईजच्या नावावर चालणार नाही, तुम्हाला खूप काही गोष्टी त्याच्यात दाखवायला हव्या, नवीन नाविन्य असायला हवं. एकाच टायमाला तो नॉस्टॅल्जिक करेल, आधीचा भाग आठवून देईल, पण तुमच्यामध्ये त्या चित्रपटामध्ये नाविन्य सुद्धा असायला हवं सिक्वलमध्ये, असं मला वाटतं. नंतरची गोष्ट म्हणजे फक्त पैशांसाठी असे चित्रपट केले जातात असं मला वाटतं. म्हणजे आता त्यांना माहित असतं की आधीचा चित्रपट चाललाय ना, तर हा पण चित्रपट चालून जाईल, मी त्याच्यामध्ये पैसे लावतो वगैरे. साडेमाडे 3 मध्ये तर अनेक चित्रपटाचे प्रोड्युसर्स आहेत, मग ते मला असं वाटतं की चुकीचं आहे. आणि प्रोड्युसर्स लोक पैसे बिंदास लावतात पण त्यांना काही स्टोरी माहीत नसते, कारण फक्त माहीत असते की फ्रँचाईज आहे. तर ते मला वाटतं की काही अंशी ते फक्त पैशांसाठी केलं जातं, तर ते चुकीचं आहे. उलट नवीन विषय दाखवा, लोक बघतील असं मला वाटतं. आणि नंतरचा पॉइंट म्हणजे की असे सिक्वल्समध्ये गोष्टी असतात ज्या आपण खूप आधी कंटेंट तो बघितला असतो, म्हणजे आउटडेटेड कंटेंट म्हणू शकतो. म्हणजे आता हल्ला साडेमाडे 3 असेल, आयडिया जी आहे, जी संकल्पना आहे ती आपण आधी बघितली होती, आणि गोलमाल वगैरे चित्रपटामध्ये पण पुन्हा तेच बघायला मिळालं तर लोक बोर झाली. तगडे कलाकार आहेत, त्यांचा अभिनय खूप छान झालाय, पण आयडिया आहे ती फसली आहे कुठेतरी असं वाटतं. आणि असंच पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटामध्ये सुद्धा झालं की महाराज दिसतायत वगैरे, हे सगळं आपण बघितलं होतं. म्हणजे असंच हिंदीमध्ये चित्रपट मुन्नाभाई MBBS सारखा जो सेकंड पार्ट होता तो आला होता तसंच. सो हे कुठेतरी जे नाविन्य असायला हवं तर ते नाही आहे. म्हणजे भलेही तो सिक्वल असला तरी त्या मराठी मातीचा आपला वास असला पाहिजे, त्या सिक्वलमध्ये काहीतरी नवीन असलं पाहिजे, हे मला वाटतं कुठेतरी मिसिंग असतं. त्यानंतरचा पॉइंट म्हणजे प्रेक्षकांना ना ग्रँटेड घेतलं जातं की अरे चित्रपट बघायला लोक येणारच, आणि आधीचा चित्रपट खूप आवडलाच होता त्यामुळे कलेक्शन होणारच आणि तो चित्रपट चालणारच. आणि मग त्याच्यामध्ये थोडंफार मागचे कॅरेक्टर्स घेतले जातात, थोडीफार स्टोरी घेतली जाते, पण लोकांना ग्रँटेड धरलं जातं की बघतील यार काय नाही.
आधीच्या चित्रपटांमध्ये खूप छान छान गाणी असतात, इथे काहीच गाणी नाही, इथे काही स्टोरीला ते जे हवं की टाईट स्क्रीन प्ले वगैरे ते काहीच नसतं, मग तो चित्रपट फसून जातो. आणि हा एक पॉइंट आहे मला वाटतं की मराठी चित्रपटांचे सिक्वल चालत नाही. तर हे काही पॉइंट्स होते. मला असं वाटतं की मी काही निगेटिव्ह गोष्टी सांगायच्या नाहीत मला मराठी चित्रपटाबद्दल, पण सिक्वल्स असावे तर गदर सारखा, तो सेकंड पार्ट ही तितकाच चालला होता. सिक्वल्स असावे ते बॉर्डर सारखा, जो खूप छान चालला. मुन्नाबाई MBBS पहिला भाग, सेकंड भाग सुद्धा त्याचा चालला. तर मी काही हिंदीची वगैरे मोठेपणा सांगत नाहीये, पण जी स्टोरी असते ती पुढे घेऊन जाणारी, ते कॅरेक्टर्स असतात ते पुढे घेऊन जाणारे सेकंड भागमध्ये, हे जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे. नवरा माझा नवसाचा 2 मध्ये सुद्धा ते घडलं नाही. सो हे काही चित्रपट होते त्यामुळेच फ्लॉप झाले असं मला वाटतं. आणि पुढे जर काय कदा सिक्वल येणार असेल तर त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या विचारात आणल्या पाहिजे आणि अंमलात सुद्धा आणल्या पाहिजे असं मला वाटतं. तर मला वाटतं हे काही रिझन्स होते ज्यामुळे मराठी चित्रपटांचे सिक्वल्स हे स्पेशली फ्लॉप होतात. तर हे होतं माझं मत. तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे तुम्ही सांगू शकता, आणि तुम्हाला का वाटतं की मराठी चित्रपटांचे सिक्वल्स हे फ्लॉप होतात तेही सांगू शकता. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.